मित्रांनो, जेव्हा तुम्ही इतर लोकांशी किंवा कोणाशीही बोलता तेव्हा तुमच्याकडे कुणी लक्ष देत नाही, तुम्ही दुर्लक्षित केले जाता असे तुम्हाला वाटते का? किंवा अशा प्रकारची भावना तुमच्यामध्ये आहे का? तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे की आपण कोणत्या प्रकारे बोललं पाहिजे की लोक आपल्याकडे आकर्षित होतील किंवा लोक आपलं म्हणणं ऐकतील. तर मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही बोलता तेव्हा तुमची कोणीही ऐकत नाही असे वाटणे हे निराशाजनक आणि अस्वस्थ अशा प्रकारचे होऊ शकते. तुमच्यासाठी ऐकली जाण्याच्या शक्यता सुधारण्यासाठी या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपाय दाखवलेले आहेत. तर ते उपाय कोणते हे आपण जाणून घेऊया. तुमच्या सभोवतालच्या इतरांनी ऐकले नाही असे वाटणे हा एक वेदनादायक अनुभव असू शकतो. मानव म्हणून आपल्याला मूल्यवान वाटण्यासाठी पोचपावती आणि प्रामाणिककरण अनुभवण्याची आवश्यकता आहे. म्हणून जेव्हा हे घडत नाही तेव्हा नाकारले गेले, दुर्लक्षित किंवा अदृश्य वाटणे सामान्य आहे. जर तुम्ही स्वतःला माझी कोणीही ऐकत नाही असं विचारत करत असाल तर तुमचा आवाज ऐकला जाईल याची खात्री करण्यासाठी तुम्ही काही पावले आज उचलली पाहिजे आणि परिणामी मग तुमचा स्वाभिमान वाढणार आहे. तर माझी कोणीही ऐकत नाही याची काय कारणे असू शकतात? तर दैनंदिन जीवनात अशा वेगवेगळ्या परिस्थिती असतात जेथे तुम्हाला असे वाटू शकते की कोणीही तुमचे ऐकत नाही आहे. तर उदाहरणार्थ ही कल्पना पार्श्वभूमीच्या आवाजासारखी असू शकते, काहीतरी जे नेहमी उपस्थित असते. या प्रकरणात माझी कोणीही ऐकत नाही असा विचार करणे हा एक मर्यादित विश्वास असू शकतो. या खोट्या किंवा चुकीच्या कल्पना आहेत ज्या आपण स्वतःबद्दल, इतरांबद्दल आणि जग कसे कार्य करते याबद्दल तयार करत असतो. परंतु त्यांच्या नावाप्रमाणे विश्वास मर्यादित ठेवण्याची समस्या ही आहे की ते आपल्या वाढीसाठी आणि कल्याणात अडथळे निर्माण करतात. डिफॉल्ट्सनुसार माझे कोणीही ऐकत नाही असे तुम्हाला जर वाटत असेल तर हे मागील अनुभवामधून येऊ शकते, जेथे तुम्हाला ऐकले नाही असे वाटते असेल किंवा कोणीतरी तुमचा आवाज विचारात घेतला नसेल. समस्या भूतकाळातील अनुभवांचे भविष्यातील अपेक्षांमध्ये सामान्यीकरण करण्यात आहे. जर ही वारंवार आणि खूप काळ घडत असेल तर तुम्ही असा एक मुद्दा घेऊ शकता जिथे तुम्ही बनवलेल्या गृहीतकांमुळे तुम्ही स्वतःला व्यक्त करणे टाळता. कोणी ऐकत नाही त्यामुळे त्रास का होतो? तर या विचारसरणीकडे लक्ष देणे हे महत्त्वाचे आहे, कारण माझे कोणीही ऐकत नाही हे हानिकारक, मी ऐकण्यास पात्र नाही मध्ये विकसित होऊ शकते. जर तुम्ही अंतर्मुखी असाल तर अंतर्मुख होण्याचा अर्थ नेमका काय आहे? तर याच्या चुकीच्या व्याख्यांमुळे हा विचार होऊ शकतो. तुम्हाला वाटेल की मी मोठ्याने बोलणारी व्यक्ती नाही म्हणून, किंवा इतरांसमोर मला सोयीस्कर वाटत नाही म्हणून कोणीही माझी ऐकत नाही. परंतु खरं तर ऐकणे हा मोठ्याने बोलण्याशी जोडलेला नाही. खरं तर बरेच लोक बोलीतील सर्वात मोठ्या व्यक्तीला आवाज देतात कारण ते दफंग असतात आणि खोलीतील अशा व्यक्तीला मग ते आवाज देत असतात. तर दररोज न ऐकल्यासारखे वाटण्याबरोबरच असे काही विशिष्ट प्रसंग सुद्धा आहेत जे तुम्हाला माझे कोणी ऐकत नाही असा विचार करण्यास प्रवृत्त करू शकतात. उदाहरणार्थ विद्यापीठात किंवा कामावर सादरीकरण देताना, शिवाय रिमोट कामाचा व्यापक अवलंब आणि झूम मीटिंगचा महापूर अनेकांना समोर आल्याने प्रभावी संवादासाठी आव्हाने निर्माण झाली आहेत. ऑनलाईन संप्रेषण थोडे गोंधळलेले असू शकते आणि सहजपणे ऐकले नाही असे वाटू शकते. याचा परिणाम कामावरील व्यावसायिक आणि विद्यार्थी या दोघांवर होत असतो. त्यामुळे ही समस्या तुमच्यासाठी अद्वितीय आहे असे समजू नका. लोकांना तुमचे ऐकायला कशा प्रकारे लावाल? तर विशिष्ट क्षणांमध्ये किंवा दैनंदिन जीवनात कोणीही तुमचे ऐकत नाही असा तुमचा विश्वास असला तरीही ऐकायला सुरुवात करण्यासाठी तुम्ही काही गोष्टी अंमलात आणू शकता. जसे की बोलण्यासाठी योग्य वेळ निवडा. अगदी हुशार व्यक्ती देखील बोलण्यासाठी चुकीची वेळ निवडल्यास त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. तुम्ही एक प्रेरक वक्ता असू शकता, पण विमान खाली जात असताना तुम्ही भाषण करण्याचा प्रयत्न केल्यास तुम्ही खात्री बाळगू शकता की कोणीही ऐकणार नाही. आपण चुकीची वेळ निवडली आहे आणि कोणीही ऐकत नाही हे लक्षात आल्यास आपण फक्त कबूल करू शकता की हे सर्वोत्तम
वेळ नाही आणि म्हणून असे म्हणू शकता की आपण दुसऱ्या व्यक्तीवर सोडून देऊन पुन्हा प्रयत्न करू शकता. तुमचा आवाज प्रभावीपणे वापरा. गेल्या काही वर्षापासून मानवी लक्षाचा कालावधी कमी होत चाललेला आहे आणि सध्या फक्त 8 सेकंदात गोल्डफिश पेक्षा कमी असल्याचा अंदाज आहे. याचा अर्थ लोकांचे लक्ष वेधण्यासाठी तुमच्याकडे फक्त काही मौल्यवान सेकंद आहेत. तुमचा आवाज हा एक विलक्षण संपत्ती आहे. जर तुम्हाला तो कसा वापरायचा हे माहीत असेल तर प्रथम तुमच्या बोलण्याचा दर विचारात घ्या, जो प्रति मिनिट 140 ते 160 शब्दांच्या दरम्यान असला पाहिजे. जर ते कमी असेल तर लोकांचे लक्ष वेधून घेणे खूप मंद असू शकते आणि जर ते खूप वेगवान असेल तर तुमच्या प्रेक्षकांना हरवल्यासारखे वाटेल. सर्वात हुशार वक्ते देखील बोलण्यासाठी चुकीची वेळ निवडल्यास त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. तुम्ही एक प्रेरक वक्ता असू शकता, पण विमान खाली जात असताना तुम्ही भाषण करण्याचा प्रयत्न केल्यास तर तुम्हाला खात्री आहे की कोणीही ऐकणार नाही. हा मुद्दा लक्षात ठेवा. याचा अर्थ असा नाही की तुम्ही नीरस टोन राखला पाहिजे. कुठे थांबायचे, कुठे वेग वाढवायचा आणि तुमचा आवाज वाढवून किंवा कमी करून कोणत्या शब्द किंवा वाक्यावर जोर द्यायचा याची आधीच योजना करा. आवाज आत्मविश्वासपूर्ण वागणूक तयार करण्यास कशी मदत करतो याबद्दल अधिक जाणून घ्या. योग्य देहबोली वापरा. आमचा 10% संवाद हा गैरमौखिक असतो. तुम्ही योग्य वेळी सर्व योग्य गोष्टी सांगत असाल, परंतु तुमचे शरीर जर वेगळी गोष्ट सांगत असेल तर लोक ते लक्षात घेतील आणि काहीतरी जोडत नाही असे त्यांना वाटत असेल. तुमची देहबोली आत्मविश्वास पसरवते की नाही हे पाहण्यासाठी आरशासमोर बोलण्याचा सराव करणे किंवा व्हिडिओमध्ये स्वतःला रेकॉर्ड करणे उपयुक्त ठरू शकते. जर तुम्हाला वाकणे किंवा हात किंवा पाय ओलांडताना दिसले तर तुम्हाला ते दुरुस्त करायचे आहे, कारण या प्रकारची देहबोली नकारात्मक मिश्रण किंवा सिग्नल असते. त्याऐवजी डोळ्यांशी संपर्क साधण्यावर किंवा आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांची देहबोली मिरर करण्यावर लक्ष केंद्रित करा. हे सहानुभूतीचे लक्षण म्हणून समजले जाते आणि सहसा इतरांना तुमचे ऐकण्यासाठी अधिक प्रवृत्त करते. धावपळ करू नका. संभाषणात उपस्थित राहणे निराशाजनक असू शकते, जेथे इतर व्यक्ती कधीही त्यांच्या म्हणण्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणूनच काही लोक ऐकणे थांबवतात. तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे हे सांगणे तुम्हाला अवघड वाटत असल्यास, विशेषतः कठीण संभाषणाच्या बाबतीत वारंवार बोलणे थांबवणे आणि समोरची व्यक्ती अजूनही तुमचे अनुसरण करत आहे हे तपासणे उपयुक्त ठरेल. तुम्हाला रॅम्बल करण्याचा किंवा प्रांजळपणाने वागण्याची प्रवृत्ती आहे हे कबूल करण्यात काहीही चुकीचे नाही आणि तुम्ही वर्तुळात फिरत राहिल्यास तुम्हाला सांगण्यात काही गैर नाही. लक्षपूर्वक ऐकणे. संभाषण कौशल्य सुधारण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत जे तुम्ही वापरू शकता. तुमचा वापर कशा प्रकारे तुम्ही करता ते सुद्धा महत्त्वाचे आहे. स्पष्ट आणि हेतुपूर्ण व्हा. लक्ष वेधण्यासाठी आत्मविश्वास आणि ज्ञान पुरेसे नाही. तुम्हाला खरोखरच या विषयाशी संक्रामक भावनिक संबंध प्रसारित करण्याची आवश्यकता आहे. म्हणून तुम्ही या विषयाबद्दल किंवा किमान या विषयावरील तुमच्या भूमिकेबद्दल किती उत्कट आहात याचा विचार करा. तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे हे सांगणे तुम्हाला कठीण वाटत असल्यास वारंवार बोलणे थांबवणे आणि समोरची व्यक्ती अजूनही तुमचे अनुसरण करत आहे हे तपासणे उपयुक्त ठरते. लक्षात ठेवा की तुम्ही खूप उत्कट देखील होऊ शकता आणि या उच्च भावना स्पष्ट संप्रेषणाच्या मार्गावर येऊ शकतात. काही लोकांना उत्साही पण अव्यवस्थित प्रवचन फॉलो करणे फारच जबरदस्त असू शकते, म्हणून ते सोडून देतात. मी स्वतःला याला खूप परिचित आहे आणि वैयक्तिकरित्या मला असे आढळते आहे की महत्त्वाच्या संभाषणाच्या किंवा मीटिंगच्या अगोदर काही टिपांचे संक्षिप्त लेखन मला काय म्हणायचे आहे ती सुव्यवस्थित आणि स्पष्टता आणण्यास मदत करते. रिक्त विधानांपासून दूर राहा. काही लोक नेहमी योग्य गोष्ट म्हणतात परंतु ते जास्त मूल्य जोडत नाही, कारण ते पाठ्यपुस्तकातून वाचत असल्यासारखे वाटते. पुन्हा ऐकले जाणे ही प्रामाणिकपणा आणि उत्कटतेची बाब आहे. जर तुम्हाला काय म्हणायचे हे जर माहीत नसेल तर जी स्टिरियोटाइपचा अवलंब करण्याऐवजी किंवा मूल्य न जोडणाऱ्या रिक्त अभिव्यक्तीकडे जाण्याऐवजी ते कबूल करणे चांगले होईल.
ऐकणे लक्षात ठेवा, काही लोकांना असे वाटते की बोलणे आणि ऐकणे या पूर्णपणे भिन्न क्रिया आहेत. जेव्हा ते एकमेकांशी जवळून जोडलेले असतात हे संभाषणांना लागू होते, परंतु कॉन्फरन्स आणि सादरीकरणासारख्या सेटिंग्जवर देखील लागू होत असते. तुम्ही इतरांशी संभाषण करत नसलेल्या या सेटिंग्जमध्येही लोकांच्या प्रतिक्रिया ऐकणे आणि त्यांचा मागोवा ठेवणे हे महत्त्वाचे आहे, कारण ते तुम्हाला तुमच्या भाषणाला काय घडत आहे याच्याशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक सूचना देते. ऐकणे हे जितके कौशल्य आहे तितकेच ते एक वृत्ती आहे. तुमच्या नियंत्रणाखाली काय आहे आणि काय नाही हे जाणून घ्या. तुम्ही सर्व काही करू शकता आणि तरीही काही लोक तुमचे ऐकत नसतील तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीतरी चुकीचे करत आहात. परस्पर संवाद आणि संभाषण हा एक दुतर्फा रस्ता आहे जिथे सर्व पक्षांना समान सहभाग घेणे आवश्यक आहे. म्हणून जर तुम्ही अजूनही माझे कोणी ऐकत नाही असा विचार करत असाल तर लक्षात ठेवा की ही नेहमीच तुमची चूक नसते. काही लोक इतरांपेक्षा अधिक संवादक असतात, परंतु खात्री बाळगा की आपल्या सर्वांना एका वेळी ऐकले नाही असे वाटते. तथापि आपण हा विचार मर्यादित विश्वास बनवू देऊ नये. समजावून सांगितल्याप्रमाणे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि पकडण्यासाठी तुम्ही किमान 8 गोष्टी करू शकता ज्या आपण या व्हिडिओत पाहिलेल्या आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.